रात्रीचे 2:30 वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. विजांच्या कडकडाटाने आसमंत हादरून जात होता. 28 वर्षाचा शुभम आपल्या खोलीत एकटाच जागा होता. झोप त्याच्या डोळ्यातून कोसो दूर पळाली होती. अचानक त्याच्या बंद दारावर 3 हलक्या पण थरथरत्या थापा पडल्या. इतक्या रात्री कोण असेल? त्याने सावधपणे दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. समोर अपर्णा उभी होती. तिचे केस पावसातून भिजून विस्कटलेले होते. डोळे रडून लाल झाले होते आणि तिच्या डाव्या हातात तिच्या नवऱ्याचा अविनाशचा फोन होता. शुभम, तिचा आवाज कापत होता. मला माफ कर, पण त्याला सगळं समजलंय. तो वर येतोय. शुभमच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याने काही बोलण्यासाठी तोंड उघडलं, पण तेवढ्यात जिन्यावरून जड पावलांचा आणि कुणाच्या तरी थापा टाकण्याचा आवाज येऊ लागला. अपर्णाने अचानक शुभमचा हात घट्ट पकडला. तिच्या डोळ्यात एक भयंकर रहस्य लपलेलं होतं. "तू माझ्यावर खरोखर प्रेम करतोस ना?" तिने एका विचित्र शांततेत विचारलं. शुभमने होकारार्थी मान हलवली. "तर मग आता मी जे काही सांगेन त्यावर फक्त विश्वास ठेव. काहीही झालं तरी एकही शब्द बोलू नकोस." त्या क्षणी अविनाशने समोरच्या जिन्यावरून शुभमच्या दारात पाऊल ठेवलं. पण अविनाशच्या हातात जे होतं ते पाहून शुभमचे पाय जमिनीला खिळले. हे सगळं इथपर्यंत कसं आलं? 6 महिन्यापूर्वीची गोष्ट. शुभमने या सोसायटीत राहायला आल्यावर पहिल्यांदा आपणाला पाहिलं होतं. वय वर्ष 36. पण तिच्या सौंदर्यात एक अशी ठहराव आणि परिपक्वता होती, जी शुभमला पहिल्याच नजरेत भुरळ पाडून गेली. पण त्याहूनही जास्त लक्ष वेधून घेत होती ती त्याच्या डोळ्यात लपलेली एक अथांग उदासी. अपर्णाचा नवरा अविनाश एका मोठ्या कंपनीत मार्केटिंग हेड होता. महिन्याच्या 20 दिवस तो टूरवर असायचा आणि जेव्हा तो घरी असायचा, तेव्हा त्याच्या घरातून फक्त भांडणाचे दबके आवाज यायचे. शुभम आणि अपर्णाची फ्लॅटची बाल्कनी एकमेकांना लागून होती. सुरुवातीला फक्त गुड मॉर्निंग आणि कसे आहात इथपर्यंतच मर्यादित असलेला संवाद हळूहळू वाढू लागला. एकदा रविवारी संध्याकाळी शुभम बाल्कनीत चहा पित होता. अपर्णा शेजारच्या बाल्कनीत झाडांना पाणी घालत होती. अचानक तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. तिने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला, पण शुभमने ते पाहिलं होतं. "वहिनी, सगळं ठीक आहे ना?" शुभम अत्यंत काळजीने विचारलं. तिचे डोळे फुसले आणि एक फिकी हास्य चेहऱ्यावर आणलं. "काही नाही रे शुभम, फक्त डोळ्यात कचरा गेला." पण तो कचरा नव्हता. ती वर्षाची साचलेली घुसमट होती. शुभमने जास्त प्रश्न विचारले नाहीत. पण त्याने शांतपणे आपला चहाचा कप कठड्यावर ठेवला आणि म्हणाला, "कधी-कधी कचरा काढण्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. मी इथेच आहे, कायम." त्या एका वाक्याने त्यांच्यातील एक अदृश्य भिंत कोसळली. दिवस पुढे सरकत होते. दोघांचा एकटेपणा त्यांच्या एकमेकांकडे खेचत होता. शुभमच्या आयुष्यात दिशा नव्हती आणि अपर्णाच्या आयुष्यात प्रेम नव्हतं. एक दिवस बाहेर धो-धो पाऊस पडत होता. शुभमच्या घरात वीज गेली होती. तो मेणबत्ती शोधत असतानाच अपर्णा स्वतःच्या घरून एक मेणबत्ती आणि गरमागरम भज्यांची प्लेट घेऊन आली. "अंधारात एकटं वाटतं ना?" ती हसून म्हणाली. ती हसली की तिच्या गालावर पडणारी खळी शुभमला वेड लावायची. त्या संध्याकाळी ते दोघे खूप बोलले. तिने तिच्या अपूर्ण स्वप्नांबद्दल सांगितलं. अविनाशच्या सतत दुर्लक्षणाबद्दल सांगितलं. शुभम फक्त ऐकत होता, बोलत होता. अचानक वीज गेली. उजेडात शुभमने पाहिलं, अपर्णाचे डोळे पाणावले होते. कोणताही विचार न करता शुभमने आपला हात पुढे केला आणि तिचे अश्रू पुसले. अपर्णा दचकली. तिने मागे हटायला हवं होतं, पण ती तशीच उभी राहिली. तिने आपले डोळे मिटले. "शुभम, हे चुकीचे आहे." ती कुजबुजली. "माहीत आहे, पण यात खोटेपणा नाहीये." तो तितकेच हळूवारपणे आवाजात म्हणाला. त्या दिवसापासून वहिनी हा शब्द गळून पडला आणि अपर्णा हे नाव शुभमच्या ओठांवर रुळलं. त्याच्या कोणत्याही शारीरिक जवळीक नव्हती, पण एकमेकांचे हात हातात घेऊन तासंतास बसून राहण्याची ती तृप्ती होती. ती जगातल्या कोणत्याही सुखापेक्षा मोठी होती. ते एकमेकांचे मानसिक आधार बनले होते. पण त्यांना कुठे माहीत होतं, की भिंतींनाही कान असतात. 2 महिन्यापूर्वीची गोष्ट. अविनाश अचानक टूरवरून परत आला होता. शुभम आणि अपर्णा बाल्कनीत उभे राहून हसत-हसत बोलत होते. अविनाशने ते पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरची रेषा बदलली, पण तो काहीच बोलला नाही. त्या रात्री शुभमच्या मोबाईलवर अपर्णाचा मेसेज आला. तो संशय घेत होता. "आज त्याने माझी डायरी तपासली. काही दिवस आपण बोलू नये." शुभमच्या मनात भीतीची पाल चुकचुकली. अपर्णापासून दूर राहणं आता त्याच्यासाठी शक्य नव्हतं. तिचं वय त्याच्यापेक्षा 8 वर्षांनी जास्त होतं. समाज या नात्याला काय म्हणेल याची त्याला पर्वा नव्हती. त्याला फक्त ती हवी होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अविनाशने शुभमला अचानक आपल्या घरी जेवायला बोलावलं. टेबलावर बसलेल्या जेवणाचं ताट वाढतानाच अपर्णाचे हात थरथरत होते. तर शुभम अविनाशचा घास मोडत होता. "तुला कशा प्रकारच्या मुली आवडतात? आय मीन तुझ्या वयाच्या की थोड्या मॅच्युअर्ड?" शुभमच्या घशात घास अडकला. त्याने पाणी प्यायलं. वातावरण अचानक गंभीर झालं होतं. "प्रेम वयावर अवलंबून नसतं, अविनाश सर. ते फक्त माणसावर असतं." शुभमने थेट अविनाशच्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं. अविनाश मोठ्याने हसला, पण त्या हसण्यात भयंकर थंडपणा होता. "बरोबर. पण दुसऱ्याच्या बागेतली फुलं तोडायची सवय असली तर हात रक्तबंबाळ होऊ शकतात, हे लक्षात ठेव." त्या रात्री शुभमने निर्णय घेतला.
तो अपर्णाला घेऊन हे शहर सोडणार होता आणि आता वर्तमानात रात्रीचे 2:30 वाजले होते. अविनाश शुभमच्या दारात उभा होता. त्याच्या हातात एक फाईल होती. शुभमने स्वतःला सावरलं आणि अपर्णाला पाठीमागे उभं केलं. "अविनाश, तू जे काही समजते तसं नाही आहे. अपर्णाचा यात काही दोष नाही. मला जे काही करायचे ते कर." अविनाशने एक दीर्घ श्वास सोडला आणि ती फाईल शुभमच्या तोंडावर भिरकावली. ती फाईल उघडून पाहताच शुभमच्या पायाखालची जमीन सरकली. ते वैद्यकीय रिपोर्ट्स होते. अपर्णाचे वैद्यकीय रिपोर्ट्स. तिला ब्लड कॅन्सर आहे. शुभम लास्ट स्टेज आहे. अविनाशचा आवाज आता रागीट नव्हता, तर पूर्णपणे तुटलेला होता. तो रडत होता. शुभमने धक्का बसल्यासारखं अपर्णाकडे पाहिलं. ती खाली मान घालून उभी होती. "हे खोटं आहे ना अपर्णा?" शुभमचे डोळे भरून आले. अविनाश पुढे आला. "मी टूरवर मज्जा करायला जात नव्हतो शुभम. मी तिच्या उपचारांसाठी पैसे उभे करण्यासाठी रात्रंदिवस वणवण भटकत होतो. तिला जगातल्या सर्वोत्तम डॉक्टरांकडून तपासायचं होतं. पण हिने मला माझ्या घरात विलन बनवून ठेवलं. का? कारण तिला माहीत होतं की मी जर तिच्या जवळ राहिलो, तर ती गेल्यावर मी जगू शकणार नाही. तिला वाटलं माझ्या मनात तिच्याबद्दल राग निर्माण झाला, तर मला तिचा विरह सहन करणं सोपं जाईल." शुभम सुन्न झाला. शुभम सुन्न झाला. त्याच्या मेंदूला काहीच समजत नव्हतं आणि तू अविनाश अपर्णाकडे पाहत होता. तू या निष्पाप मुलाला तुझ्या प्रेमात पाडलंस, फक्त मला तुझ्यापासून दूर करण्यासाठी. तू याचाही विचार केला नाहीस की तू गेल्यावर त्याचं काय होईल? अपर्णा आता ढसाढसा रडली होती. तिने शुभमचे हात पकडले. "मला माफ कर शुभम, मला खरंच माफ कर. सुरुवातीला मला फक्त अविनाशला माझ्यापासून दूर करायचं होतं. पण पण तू तर इतका चांगला आहेस की मी कधी-कधी तुझ्या खऱ्या प्रेमात पडले. माझं मलाच समजलं नाही. पण माझ्याजवळ वेळ नव्हता. आज अविनाशला माझी डायरी सापडली आणि त्यात माझं हे प्लॅनिंग समजलं." शुभमला काय बोलावं हे सुचेना. ज्या स्त्रीवर तिने जीवापाड प्रेम केलं, तिने स्वतःला मृत्यूची तयारी म्हणून त्याचा प्रेमाचा वापर केला होता, की खरंच त्याच्यावर प्रेम करत होती. शुभमने अपर्णाचे हात सोडले. ते 2 पावलं मागे गेला. "तू माझ्या भावनांशी खेळलीस अपर्णा." त्याच्या आवाजात अथांग वेदना होती. "नाही शुभम," अपर्णा हुंदके देत म्हणाली. "मी तुझ्या भावनांशी नाही खेळले. मी नशिबाशी खेळत होते. मला वाटलं मी अविनाशला वाचवेन, पण मी तुम्हा दोघांनाही उद्ध्वस्त केलं." त्या रात्री त्या मुसळधार पावसात अपर्णाने स्वतःला अविनाशच्या स्वाधीन केलं. अविनाश त्याला घेऊन घरी निघून गेला. शुभम फक्त घरात उभा राहून त्यांना जाताना पाहत राहिला. त्याचं आतलं सगळं काही संपून गेलं होतं. 2 वर्ष उलटून गेली. शुभम आता 30 वर्षाचा झाला होता. तो या शहरातून त्या आठवणींपासून दूर दुसऱ्या शहरात राहायला गेला होता. त्याने स्वतःला कामात झोकून दिलं होतं. एक दिवस सकाळी त्याच्या टेबलावर एक पार्सल आलं. ते उघडल्यावर त्यात एक जाड पुस्तक आणि एक पत्र होतं. पत्र अविनाशने पाहिलं होतं. "शुभम, काल रात्री अपर्णाने अखेरचा श्वास घेतला. तिने जाताना हे पुस्तक तुला द्यायला सांगितलं होतं. तिने माझ्याकडे एक कबुली दिली. तिला सुरुवातीला मला दूर करायचं होतं, हे खरं आहे. पण ज्या दिवशी तू अंधारात तिचे अश्रू पुसलेस, त्या दिवशी ती खरोखर तुझ्या प्रेमात पडली होती. तिला शेवटचे काही महिने फक्त अपर्णा म्हणून जगायचं होतं. कोणाची आजारी पत्नी म्हणून नाही. आणि ते आयुष्य तू तिला दिलंस. मी तिचा नवरा होतो, पण शेवटचे निखळ असू फक्त तुझ्यामुळे होतं." अविनाश. शुभमचे हात थरथरत होते. त्याने ते जाड पुस्तक उघडले. त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर अपर्णाने तिच्या सुंदर अक्षरात एक ओळ लिहिली होती. "माझं आयुष्य खूप लहान होतं शुभम, पण त्या लहानशा आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट तू होतास. मला विसरून जा, पण माझ्या प्रेमाला नाही." पावसाला सुरुवात झाली होती. शुभमने ते पुस्तक छातीशी घट्ट धरलं. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आज पहिल्यांदाच थांबायला तयार नव्हते. प्रेमात मिळवणं हे सगळंच नसतं. कधी-कधी एखाद्याला हसत-हसत निरोप देण्यातही जगातलं सर्वात मोठं प्रेम लपलेलं असतं. हे त्याला आज समजलं होतं. बाहेर पाऊस कोसळत होता आणि आत एक अमर प्रेम कहाणी जन्म घेत होती. मित्रांनो, ही तुम्हाला कथा आवडल्यास कथेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या कथेत.